राम समर्थ श्रीराम भाग 61. 13व्या अध्यायामध्ये भगवंत 20 गुणांची यादी आपल्या पुढे ठेवतात. ते गुण आत्मसात केले तर ज्ञेय कळेल असं अर्जुनाला सांगतायत. अर्जुन जणू आपल्याच प्रश्नांचं प्रतिपादन करतायत आणि आपल्या वतीने प्रश्न करून भगवंताकडून ज्ञान मिळवतायत. कोणते ते गुण याचा आपण विचार केला आणि मागील काही भागांपासून विचार सुरू आहे. आता 11वा गुण कोणता ते पाहू. 11वा गुण आहे अनहंकार. अनहंकार म्हणजे अहंकार नसणं. मी देह आहे, हा मी जो आहे ना तो अहंकार आहे. मग त्यात काही विशेष गुण आले तर मी श्रीमंत आहे, मी रूपवान आहे, मी श्रेष्ठ अधिकारी आहे, असं या मीला संबंधित सर्व विशेषण अहंकार प्रदर्शित करतात. अभिमान उत्पन्न होतो. तो अभिमान असता कामा नये. पण हा अहंकार, हा अभिमान सर्वांच्या हृदयामध्ये अगदी ठाण मांडून बसतो. दुर्योधन युद्धापूर्वी सहाय्यतेसाठी श्रीकृष्णाकडे गेले होते. भगवंत मंचकावर पहुडले होते आणि एक पलंग तेवढा होता. बसायला दुसरं असं काही नव्हतं. दुर्योधनाने विचार केला, श्रीकृष्णाच्या डोक्याशी बसावं. मी का म्हणून पायाशी बसू? मी कुरुवंशाचा राजपुत्र. शेवटी युद्धानंतर मीच तर राजा होणार. आणि तेवढ्यात अर्जुन आला. भगवंत झोपलेत पाहिलं आणि हळूच चरणांशी बसला. तेवढ्यात श्रीकृष्ण भगवंत उठले. उठल्याबरोबर समोर दृष्टी गेली. अर्जुनाला पाहिलं. अरे कसं काय आलास? आनंद झाला तुला पाहून. दुर्योधन म्हणाला, मीही आलोय आणि त्याच्या आधी आलोय. कथा आपल्याला माहिती आहे. जास्त काही रंगवता येत नाही, रंगवायची नाही मला ती. पण अहंकाराने भारलेल्या दुर्योधनाने भगवंतांची 11 औक्षोहिणी नारायणी सेना मागून घेतली. आणि अर्जुनाने काय मागितलं? फक्त भगवंतांनाच मागितलं. युद्धाचा परिणामही सर्वांना ठाऊक आहे. अहंकार बाजूला सारला तर भगवंत जिथे तिथे आपल्याला सहाय्य करतात, पदोपदी उभे असतात. शरणागती मात्र हवी. असा हा अनहंकार. श्रीराम समर्थ श्रीराम.